सर्वांना माझा जय भीम। मी आज शेव आणि अंडे मिक्स करणार आहे। त्याला लागणारं साहित्य: टमाटर, कोथिंबीर, लसूण, आलं, कांदे, लाल तिखट, हळद, जिरे पावडर, मीठ आणि मसाला आहे, गरम मसाला। बस तेवढंच लागणारं साहित्य आहे। आता मी करते। हे सगळं मी मिक्सरमध्ये दळून घेते। बारीक पेस्ट करून घेते। हे बघा, मी आता दळून घेतलंय। आता मी फोडणी देते। आता तेल टाकून घेते। हे बघा, आता राई टाकून घेते मी। चांगली तडतडू द्यायची तिला। त्यानंतर हे पेस्ट केलेलं आहे आपण, लसूण, अद्रक, टमाटे आणि कांद्याचं, ते टाकून घेते। भाजी मी माझ्या पद्धतीने करते। माझ्या मुलांना खूप आवडते ही, खूप छान लागते। तुम्ही पण करून बघा एकदा। आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। हा गवी माझा मुलगा मध्ये बोलतो। हे बघा, मसाला चांगला तेलात फ्राय होतोय। त्यानंतर आता लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ, जिरं पूड हे टाकून घेते। आता थोडं धना पावडर टाकते। धनेपूड टाकून घेते। आता ॲड द वॉटर। चांगला परतून घेतला। आता हे बघा, तुम्ही बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे। आता पाणी टाकून घेऊ आपण त्याच्यात। आपल्याला जसं पाणी पाहिजे तसं गरजेनुसार पाणी टाकायचं। अंडे फोडून टाकायचे त्यात। हे बघा, हे एवढी शेव आहे। मी आता हे 2 अंडे त्याच्यात टाकणार आहे, सारामध्ये फोडून। हे बघा, चांगली उकळी आली आहे। आता मी याच्यात फोडून अंडे घालते। अंडे टाकून घेतले मी। आता त्यांना चांगले उकळीमध्ये शिजवून घेते। मग त्यानंतर शेव टाकीन। तिलाही चांगला एक उकळी येऊ देईन, रेडी होईल ती शेव। तुम्हाला दाखवतेच पुढे मी। हे बघा, अशी बरोबर येऊ देत बघा। 2 अंडे टाकले होते मी। अजून 5 मिनटं होऊ देते त्यांना, मग नंतर शेव टाकणार। बघू शकता तुम्ही, आता झाले आता आपले अंडे। आता त्याच्यात ही शेव टाकते मी। ताईला 5 मिनटं चांगली होऊ देते। खूप खायला खूप चवीदार लागते ती। तोंडाला पाणी सुटतं।
ही रेडी आता. आता मी गॅस बंद करते आणि त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवते. आता मी पोळ्यांसाठी पीठी मळून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. आता पोळ्या लाटून घेते. हे बघा झाली, आता पूर्णपणे झाली. हे बघा कशी झाली माझी भाजी. नक्की सांगा कमेंटमध्ये मला. आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. खायला खूप चवीदार लागते ती. एकदा नक्की करून बघा. कंप्लीट द रेसिपी. बाय बाय. या जेवायला.